एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता. एक दिवस त्याचे पत्नी बरोबर भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशी पोटी फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने तो एका अरण्यात आला. तेथे त्याला 3 नागकन्या दिसल्या. त्या विचार करत होत्या, चिंतेत होत्या. त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एक चौथ्या गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला खेळायला बोलवले. दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले. त्याला बरे वाटले. त्या नागकन्याबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला. पण का कुणास ठाऊक, खेळताना तो सारखा हरतच होता. त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र थंडगार हवा सुटली होती. सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला. लक्ष्मी देवी आली. गरीबाला गरिबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण चालूच होते. त्यातून त्याच्या हातून सहजपणे कोजागिरी व्रताचे पालन झाले होते. लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली होती. तो गरीब खेळात जिंकू लागला. तो देखणा उत्साही राजबिंडा दिसू लागला. राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्यांबरोबर त्याचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागिरी व्रताचे पालन करू लागला. अशी ही कथा आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. वर्षभरात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा असतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. एवढेच नाही तर तो उपयोगी व उपकारकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्ट करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात की रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींनी पुष्ट करतो. पुष्पामि चौषधीयः सर्वाः सोमी भूताः रसात्मकाः. या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची ओवाळणी करतात. सकाळी रांगोळी घालून मुलाला मुलीला सुवासिक तेल लावून स्नान घालतात. भोजनासाठी गोड पदार्थ करतात. संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात. मुलाला ओवाळतात. चंद्राप्रमाणे चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी, हा बोध या आजच्या दिवसापासून घ्यावा. जो या उत्सवानिमित्ताने महाराजांच्या सेवेची वाटचाल करतो तो पूर्णतः प्राप्त करू शकेल असा संदेश आपणा सर्वांना देणारा शरदाचा श्रेष्ठ चंद्र रात्रभर गगनात फिरत असतो. कोजागिरी पौर्णिमेची पूजाविधी बघा कशी मांडायची. मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर 2 विड्याची पाने, जोड पानावर 1 सुपारी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून, दुसऱ्या जोड पानावर कुबेराची सुपारी घ्यायची. तांदूळाच्या राशीवर पाणी भरून तांब्याचा गडवा, त्यात आंब्याचा डघळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावे. चंदनाचा भरीव गोल चंद्राचे प्रतीक म्हणून अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्र देवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12-12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून 4ही देवांची हळद, कुंकू, फुले, पांढरी अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात 1 तुळशीपत्र टाकावे व दुधाचा नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दाखवलेला दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. दुसऱ्या उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजा करावी. कोजागिरीस त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची असेल तर ती पण तुम्ही
करू शकतात. असा हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. ही हित करणारी आहे, पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे हे ती बघते. अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय व को जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. याविषयी ही कथा मी सांगितलेली आहे.